आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालयाचा शिपाई भरतीचा 5वा क्रमांकाचा सराव पेपर घेणार आहोत आणि हे सर्व क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवासाठी बी उपयुक्त असतील. चला, क्वेश्चन नंबर 1. डॅश वायू पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन थरासाठी हानिकारक असतो. तर कोणता वायू हा ओझोनच्या थरासाठी हानिकारक असतो? तर याचं योग्य उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. हे ओझोन थरासाठी हानिकारक असतो आणि त्याचं सूत्र काय आहे? CFC. त्यानंतर पर्याय क्रमांक 1 विषय सांगताना आपल्याला त्याचं सूत्र काय आहे? तर CH4 मिथेनचं. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड CO2. त्यानंतर हेलियमची संज्ञा काय? याची ॲटॉमिक नंबर किती आहे? 2 आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आपण बघणार आहोत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 काय आहे? क्वेश्चन नंबर 2 आहे पहा, लखनौ येथे 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर लखनौ येथे 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं माहिती मित्रांनो? अवधची बेगम यांनी 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं लखनौ इथलं. आणि महाराष्ट्रामध्ये 1857 मध्ये उठाव झाले त्याचं नेतृत्व साताऱ्यामधलं नेतृत्व केलं रंग बापूजी गुप्ते यांनी केलं. त्यानंतर कोल्हापूरचं सांगताना आपल्याला रामजी सिरसाट यांनी केलं. त्यामध्ये भारतात म्हणलं तर परत कानपूरच्या उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे आणि नानासाहेब पेशवे यांच्यासोबत तात्या टोपे हे सुद्धा होते. त्यानंतर आपल्याला सांगताना 1857च्या उठावाचं आणि नागपूरच्या विशेष म्हणजे नागपूरमध्ये झालेला उठाव जो आहे ना त्याचं नेतृत्व बाकाबाई यांनी केलं. पण बाकाबाईंना 1857च्या उठावामध्ये ती इंग्रजांची एकनिष्ठ राहिली. नागपूरची बाकाबाई हे ध्यानात ठेवा, नागपूरची बाकाबाई ही इंग्रजांची एकनिष्ठ राहिलेली व्यक्ती होती. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? क्युसेक हे मोजमापाचे साधन आहे. कायचे मोजमापाचे साधन आहे क्युसेक? क्युसेक हे आहे पहा आपल्याला पाण्याच्या प्रवाहाचे माप आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी, ऑप्शन बी विषयी आपल्याला सांगता येईल उष्णता. उष्णता हे कायच मापक आहे? तर उष्णताचं मापक आहे उष्णमापी हे आहे. आणि कॅलरीमीटर हे सुद्धा आहे मोजण्याचं साधन. त्यानंतर हवेचं दाब मोजण्याचं साधन कोणतं आहे? तर बॅरोमीटर हे हवेचं मोजण्याचं साधन आहे. विजेचं दाब म्हणलं तर विजेचं दाब म्हणलं सांगता येईल आपल्याला व्होल्ट मीटर हे सांगता येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन नंबर 4. स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे? स्ट्रेप्टोमायसिन. क्वेश्चन नंबर 4चं काय? स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभाव आहे? तर हे आहे क्षयरोगावर प्रभाव आहे. आणि क्षयरोग हा जीवाणूजन्य रोग आहे. जीवाणूजन्य रोग आहे तो जीवाणूजन्य. आणि याचा जीवाणू कोणता आहे? मायकोबॅक्टरम ट्युबरक्युलोसिस त्याचा जीवाणू आहे. आणि जागतिक क्षयरोग दिन कधी आहे माहिती आहे तुम्हाला मित्रांनो? 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन आहे. 24 मार्च. आणि क्षयरोगाचा जीवाणू कोणी शोधून काढला म्हणलं तर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाचा विषाणू शोधून काढला. त्यानंतर त्याची उपचार पद्धती डॉट आहे. डॉट ही त्याची उपचार पद्धती आहे. आणि डॉटचा फुल फॉर्म काय? डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉट ह्या त्याचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे मित्रांनो? बघा, अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायापैकी कोणत्या गटातील आहे? तर अमरवेल वनस्पती हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. वारंवार भरपूर साऱ्या सरळ सेवामध्ये विचारायला क्वेश्चन आहे. तर कोणती वनस्पती माहिती मित्रांनो? बाह्य परजीवी ही वनस्पती आहे. बाह्य परजीवी ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 बघण्याच्या तुम्हाला सांगतो मित्रांनो, न्यायालय शिपाई भरती त्याची आपण पेपर नोट्स ठेवली आहे. ती आहे 226 पेजची नोट्स आहे. त्यामध्ये ऑनलाईन प्रकाश तुम्हाला 5000 प्रश्न पाहायला मिळतील. आणि त्यामधले खूप सारे प्रश्न आपण सरळ सेवामध्ये बी तुम्हाला आलेले मिळतील. येणाऱ्या सरळ सेवासाठी बी ती खूप उपयुक्त असेल. तलाठी भरती झालं, ग्रामसेवक भरती झालं, आरोग्य सेवक भरती झालं, त्यासाठी बी ही नोट्स आपल्याला खूप तुम्हाला फायदेशीर ठरेल. फक्त तिची फीस आपण 99 रुपये ठेवली आहे. आणि तुम्हाला नाही का फक्त या नंबरवर फक्त आणि फक्त 99 रुपये मारायचे आहे. 9552 62 95 63 मध्ये त्या. आणि हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. त्यामध्ये किंवा फोनपे किंवा गुगल पे काही बी तुम्ही करा आणि त्याचा जो फोनपे केला आहे त्याचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप नंबरवर टाका. तुम्हाला ती नोट्स उपलब्ध होईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय आहे? महालवारी पद्धत डॅशमध्ये प्रस्तावित केली गेली. तर महालवारी पद्धत कधी? तर 1822 मध्ये महालवारी पद्धत. आणि महालवारी पद्धतीचा जनक कोण म्हणलं तर मार्टिन बर्ट हा महालवारी पद्धतीचा जनक आहे. मार्टिन बर्ट. त्यानंतर महत्वाची पद्धत दुसरी म्हणले तर सांगता येईल कायम धारा पद्धत. कायम धारा पद्धत जनक कोण माहिती मित्रांनो? कॉर्नवालिस. कायम धारा पद्धत, कायम धारा ही महत्वाची पद्धत आहे. ही कॉर्नवालिस यांनी आणली. कधी आणली होती? 1793 ला. त्यानंतर रयतवारी पद्धत ही पण एक पद्धत महत्वाची. रयतवारी ही कधी आली? 1820 ला आली पहा मित्रांनो. आणि त्याचा जनक कोण आहे रयतवारी पद्धतीचा?
तर थॉमस मनरो हा रेतवारी पद्धतीचा जनक आहे. हे तिन्ही पद्धती ध्यानात ठेवा मित्रांनो. येणाऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन प्रश्न विचारले जाईल प्रश्नपत्रिकेमध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 काय दिला मित्रांनो, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोनदा राष्ट्रपती पद भूषवले आहे. हे क्वेश्चन भरपूर लेवलवर का विचारलेलं आहे. प्रत्येक क्वेश्चन पेपर बघा राष्ट्रपती पद, पहिले राष्ट्रपती कोण आहे, पहिले राष्ट्रपती कोण आहेत, वारंवार क्वेश्चन विचारलेला आहे. तर कोण आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती आहे. आणि पहिले उपराष्ट्रपती म्हणलं तर कोण सांगतात आपल्याला, तर पहिले उपराष्ट्रपती म्हणलं तर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर झाकीर हुसेन, हे डॉक्टर झाकीर हुसेन काय पदावर असताना मृत्यू पावलेले राष्ट्रपती आहेत. भारतीय राज्यघटनेचा कलम 52 पासून 61 पर्यंत राष्ट्रपती विषय दिलेला आहे. आपण मागच्याच प्रश्नपत्रिकेमध्ये घेतलेला आहे कलम. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय दिलेला आहे, धूपगड पंचमढी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहे. तर हे आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये. आणि हा क्रम आहे ना आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेक्रम, हा क्रम महत्वाचा आहे बरं का मित्रांनो. सगळ्यात वरती कोणतं आहे, सातपुडा, त्याच्या खाली कोणतं आहे, सातमाळा, त्याच्या खाली कोणतं आहे, हरिश्चंद्रगड, त्याच्या खाली कोणतं, शंभू महादेव. हे चारही पर्वतरांग महत्वाचे आहे महाराष्ट्रामधले. ते तुम्ही पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय दिला मित्रांनो, बघा भारतातील पहिले डायनासोर संग्रहालय कोणत्या राज्यात आहे. तर पहिले डायनासोर संग्रहालय कोणत्या राज्यात आहे, गुजरात या राज्यामध्ये आहे. जे पहिले आहे ना, महाराष्ट्रातलं पहिलं, भारतातलं पहिलं, काही पण असू तर ते नाही का तुम्ही पाठ करून ठेवा. ते आपल्या नोट्समध्ये तुम्हाला उपलब्ध भेटतील. पहिले जगामध्ये काय आलेले, पहिलं भारतामध्ये काय, महाराष्ट्रामध्ये काय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10. कोकणात कोणते वने आढळतात. तर कोकणात कोणते वने आढळतात मित्रांनो, याचा पर्याय आहे पहा ऑप्शन नंबर बी, उष्णकटिबंधीय सदाहरित वने तुम्हाला कोकणामध्ये पाहायला मिळतील. त्यांना आपल्याला मराठवाड्यामध्ये काटेरी वने आढळतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11. आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता डॅडॅश यांनी स्थापन केला. कोणी केला आर्य महिला समाज. हा वारंवार क्वेश्चन आलेला आहे, पंडित रमाबाई तुम्ही पाठच करून ठेवा, आर्य महिला समाज. त्यानंतर ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांच्याविषयी महत्त्वाचं सांगता येईल आपल्याला की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिला. स्त्री पुरुष तुलना वारंवार एमपीसी झालं, डबल सरळ सेवा झालं, यामध्ये विचारलेलं आहे ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला. स्त्री पुरुष तुलना. हा ग्रंथ लिहिला पहा. कधी लिहिला, 1882 मध्ये लिहिला. महत्वाचं आहे मित्रांनो, ध्यान ठेवा. स्त्री पुरुष तुलना कोणाचा ग्रंथ आहे, तर ताराबाई शिंदे यांचा आहे. आणि याचं उत्तर डी आहे बरं का, रमाबाई रानडे. आनंदीबाई जोशी कोण आहे, पहिला महिला डॉक्टर. सावित्रीबाई फुले 3 जानेवारी त्यांचा जन्मदिवस आहे. आणि त्यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 काय द्यायला मित्रांनो, आणि आता लक्षात ठेवा झालं तर मित्रांनो लक्षात ठेवा की महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री कोण, असा तुम्हाला येणारा पिऊनच्या असो किंवा सरळ सेवाच्या कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये असं तुम्हाला तो प्रश्न येईल. येईल म्हणजे येईल नक्की. कोण येतं, सुमित्राताई अजितदादा पवार ह्या पहिल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर VVPATचा वापर करणारे पहिले राज्य कोणते, तर कोणते मित्रांनो, तर ए आहे याचं उत्तर, योग्य उत्तर आहे गोवा हे राज्य आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 काय दिलेलं आहे बघा, मानवी त्वचेसाठी सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व तयार होतात. हे जीवनसत्वावर माहिती मित्रांनो खूपदा प्रश्न विचारला आहे. प्रत्येक प्रश्न पिऊनच्या असो किंवा कोणत्या सरळ कोणते जीवनसत्व आहे, त्याचा रोग कोणता आहे, त्याचं रासायनिक नाव काय आहे, त्याच्या अभावामुळे कोणता रोग होतो, असे भरपूर सारे प्रश्न विचारलेले. तर सूर्यप्रकाशातून कोणते जीवनसत्व मिळते, तर व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व मिळते. आणि व्हिटॅमिन डी याचं रासायनिक नाव काय आहे, तर कॅल्सिफेरॉल हे त्याचं रासायनिक आहे. आणि त्या व्हिटॅमिन डी मुळे कोणता रोग होतो, तो मूळदूस हा रोग होतो. त्यानंतर व्हिटॅमिन सी विषयी काय सांगता येईल, ॲस्पिरिक ॲसिड त्याचं रासायनिक नाव आहे, त्याच्यामुळे स्कर्वी हा रोग होतो. व्हिटॅमिन बी विषयी सांगता येईल, व्हिटॅमिन बीचे भरपूर प्रकार पडतात माहिती मित्रांनो, B1 B2 B2 B3 B12 पर्यंत प्रकार पडतात. त्यामुळे B1चं नाव काय, रासायनिक नाव थायमिन आहे, B1चं नाव आहे. त्यामध्ये थायमिनच्या व्हिटॅमिन बीच्या अभावामुळे कोणता रोग होतो, तर बेरी हा रोग होतो. व्हिटॅमिन ए विषयी सांगता येईल आपल्याला, त्याचं नाव काय रासायनिक नाव, तर रेटिनॉल हे त्याचं रासायनिक नाव आहे. आणि याच्या अभावामुळे आपल्याला कोणता रोग होतो, तर रात अंधाने परा होतो, पुन्हा झिरोडर्मा हा पण रोग होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 काय द्यायला मित्रांनो, बघा लक्ष द्या. भारताची महिला जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर कोणत्या राज्यातील रहिवासी आहे. कोणत्या राज्यातील रहिवासी मित्रांनो, तर ती आहे मित्रांनो त्रिपुरा या राज्यातील रहिवासी आहे. त्रिपुरा राज्यातील आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 काय,
विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो? विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो मित्रांनो माहिती आहे का? तर त्याचा असतो 6 वर्ष. आणि विधानसभेचा किती असतो? 5 असतो. विधानसभेची भारतीय राज्यघटनेत कलम किती आहे? विधानसभा महत्वाचं बरं का मित्रांनो, 168. भारतीय राज्यघटनेचा कलम 168 मध्ये विधानसभा दिलेली आहे. आणि विधान परिषद किती मध्ये दिलेली आहे? विधान परिषद किती दिलेली आहे? 169 मध्ये दिलेली आहे. आणि विधानसभेची रचना म्हणलं तर 170 मध्ये रचना दिलेली आहे. आणि विधानसभेची रचना म्हणलं तर 170 मध्ये दिलेली आहे. विधान परिषद रचना म्हणलं तर 171 मध्ये दिलेली. हे 4 कलम तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, महत्वाचे कलम आहेत. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये किती राज्यामध्ये विधानसभा आहे? तर 6 राज्यामध्ये विधानसभा आहे. कोणकोणते म्हणलं तर महाराष्ट्र एक आहे, त्यानंतर UP आहे, त्यानंतर तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे, कर्नाटक आहे. विधान परिषद आहे काय मित्रांनो? विधान परिषद या 6 राज्यामध्ये आपल्याला तुम्हाला विधान परिषद पाहायला मिळेल. आणि सगळ्यात जास्त विधान परिषदेमध्ये सदस्याची संख्या म्हणलं तर UP मध्ये किती? 100 आहे. आणि महाराष्ट्रामध्ये किती? 78 आहे. हे पण पाठ करून ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 काय द्यायला मित्रांनो? तर बघूया. खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही? तर कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही? तर यामध्ये अमृत अनुभव हा आहे, ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका हा सुद्धा आहे, चांगले देव हे सुद्धा आहे. त्यानंतर भावार्थ रामायण हा नाही त्यांचा ग्रंथ, ऑप्शन क्रमांक D हा त्यांचा ग्रंथ नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 आपण घेणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 17 काय? अरबी समुद्रामध्ये जून 2020 मध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाला निसर्ग हे नाव कोणी दिले? कोणी दिलं मित्रांनो? निसर्ग हे नाव कोणी दिलं? भरपूर सारे अरबी समुद्रामध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ येतात आणि त्याला विविध देशामध्ये, आपल्या आजूबाजूच्या देशांना त्याला नाव दिले जातात. आपलं भारत सुद्धा नाव देतो. तोको हे भारताने नाव दिलं होतं 2021 मध्ये. निसर्ग कोण दिलं? तरी बांगलादेश यांनी नाव दिलं. अरबी समुद्रामध्ये आलं निसर्ग चक्रीवादळ 2020 मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 काय दिलेला आहे? प्रसिद्ध शबरीमाला मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कोणतं मंदिर? शबरीमाला कुठलं आहे माहिती मित्रांनो? हे आहे पहा, केरळ या राज्यातला आहे. ऑप्शन D 18 प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 काय दिलेला आहे? छत्रपती शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राज्याश्रय दिला? तर कोणत्या? 1911 मध्ये. तर त्याचं उत्तर आहे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज स्थापना कधी झाली? 24 सप्टेंबर 1873 ला झाली मित्रांनो. 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. कोणी केली? महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि दिनबंधू त्याचं वृत्तपत्र होता सत्यशोधक समाजाचं. त्यानंतर आर्य महिला समाज सांगता येईल आपल्याला की आर्य महिला समाज स्थापना कधी झाली? तर 1875 ला दयानंद सरस्वती यांनी आर्य महिला समाज स्थापना केली. प्रार्थना समाज स्थापना कधी झाली? 1867 ला प्रार्थना समाजाची स्थापना झाली. 1867 प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. त्यानंतर ब्राह्मो समाज स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाज स्थापना 1828 ला राजाराम मोहन राय यांनी केली. आणि ब्राह्मो समाजाच्या नंतर भरपूर गट पडले. आदि ब्राह्मो समाज, साधारण ब्राह्मो समाज. तेवढं डीप मध्ये तुम्हाला येणार नाही सरळ शेवाला, ते MPSC ला येतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 काय दिला मित्रांनो? बघा. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज संपदाशी संबंधित आहे? कोणतं? मुंबई हाय. मुंबई हाय कोणत्या खनिजाशी संबंधित आहे? तर मुंबई हाय कोणत्या? पेट्रोलियम. ऑप्शन A त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21. पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची देवळे आहेत? पंजाबमध्ये कोणाचे मित्रांनो? पंजाबमध्ये संतांची देवस्थळी. त्यानंतर कोणचे? संत नामदेव यांचे आहे बरं का. महत्वाचा क्वेश्चन बरं का मित्रांनो, संत नामदेव. क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 काय झालंय? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य पुढीलपैकी कोण शपथ देतात? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्याला कोण शपथ देतात? तर राज्यपाल हे त्यांना शपथ देतात. भारतीय राज्यघटनेचा किती? 315 पासून MPSC देण्यात आले आहे. आणि त्यांचा कार्यकाळ किती असतो?
त्यांचा कार्यकाळ असतो 62 वर्ष किंवा वयाची 6 वर्ष कंप्लीट होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23 काय दिलेला आहे, जागतिक वारसा दिन कधी असतो. जागतिक वारसा दिन कधी आहे मित्र माहिती आहे मित्रांनो, जागतिक वारसा दिन हे जागतिक दिन आहेत नाही का, ते पण एकदा रिवाइज करत चला मित्रांनो. त्याचं उत्तर काय माहिती आहे का, सी आहे त्याचं उत्तर आहे. 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24, आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन कुठे आहे. कुठे माहिती विमित्रांनो, त्याचं योग्य उत्तर आहे श्रीनगर इथे आहे. ऑप्शन क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर आहे श्रीनगर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अयोग्य संधी ओळखा. तर अयोग्य संधी कोणती माहिती मित्रांनो, सदापलत एव ईश्वर संधी आहे, हे योग्य आहे. त्यानंतर मातृ प्लस उपासना, मातृ उपासना हे बी ईश्वर संधी आहे, हे बी योग्य आहे. जगत प्लस नाथ हे चुकीचं आहे मित्रांनो, इथं तचा पाय मोडलेला पाहिजे होता आपल्याला. जगत प्लस नाथ ही कोणती आहे, जगन्नाथ, हे त्याचं अयोग्य उत्तर आहे, कारण इथं तचा पाय मोडायला पाहिजे. अंतर प्लस आत्मा, अंतरात्मा हे योग्य आहे. ऑप्शन क्रमांक सी त्याचं अयोग्य उत्तर आहे. संधीचे मित्रांनो 3 प्रकार पडतात मुख्य, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. आणि मराठीमध्ये म्हणलं तर पररूप संधी आणि पूर्वरूप संधी असे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये स्वर संधीमध्ये 5 प्रकार पडतात, व्यंजन संधीमध्ये भरपूर प्रकार पडतात, विसर्ग संधीचे बी एवढं डीप पण नाही विचारणार आपल्याला सरळ शेवाला, याला पिऊनच्याला एवढं ध्यान ठेवा फक्त. चला त्यानंतर आपण घेणार आहोत क्वेश्चन 26. भाषा या शब्दाचे अनेक वचन रूप ओळखा. भाषा याचे कोणते माहिती आहे का, भाषा हेच त्याचं अनेक वचन आहे बरं का, भाषाचे भाषे फिशे असं होत नाही, भाषा आहे हेच त्याचं अनेक रूप आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27 काय आहे, मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात या अर्थाचा म्हणी ओळखा. त्याचा अर्थ काय आहे मित्रांनो, बघा, बडा घर पोकळ वासा असं काय नाही, दिव्याखाली अंधार त्याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन बी, मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात. काय त्याचं योग्य उत्तर मित्रांनो, दिव्याखाली अंधार त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28, छोटे तुम्हाला क्वेश्चन विचारतात मॅथ रिजनिंगचे. ह्यात बघा मॅथचा क्वेश्चन आहे, 12 मजुरांना एक काम 12 दिवस लागतात, तर 8 मजुरांना तेच काम करायला किती दिवस लागतात. हा सिंपल फॉर्म्युला आहे मित्रांनो, काय, M1 D1 M2 D2. किती मजूर आहेत, 12 मजूर, माणसं 12 गुणिले दिवस किती लागतात, 12 दिवस लागतात. नंतर आता किती काढायचे, 8 माणसं, 8 माणसाला किती दिवस लागतात. तर 8 इकडे घ्या मित्रांनो, 4 2 8, 4 त्रिक 12, बेसक 12, साइन त्रिक 18. त्याचं योग्य उत्तर काय, 18. ऑप्शन क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 29 काय, एका संख्येला 6 ने भागल्यास बाकी किती उरते, 4 उरते. बाकी किती, 4 उरते 6 ने भागल्यास, आणि 7 ने भागल्यास बाकी किती उरते, 5 उरते. तर ती संख्या कोणती, माहिती आहे मित्रांनो, बघूयात आपण. 40 इथे संख्या आहे बघा, 6 ने भागलं तर 6 6 36, बाकी किती उरली, 4. त्यानंतर 7 ने भागलं तर 7 5 35, बाकी किती उरली, 5. 7 ने भागल्यास बाकी 5 उरते, 6 ने भागला 4 आणि 5 ने भागला 7 ने भागल्यास 5. त्याचं योग्य उत्तर किती, 40. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30, खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती, तर कोणती पूर्ण वर्ग संख्या मित्रांनो, तर याच्यापैकी बघा मित्रांनो 2304 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 48 चा वर्ग आहे हा, 48 गुणिले 48 करा, तुम्हाला येऊन जाईल 2304. ठीक आहे मित्रांनो, आपण रोज एक पेपर घेणार आहोत सरावचे, असे 30 क्वेश्चन पेपर आपण घेणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. आणि आपली जी फाईल आहे ना, ते PDF फक्त आपण 99 रुपयामध्ये ठेवलेले आहे, आणि त्या PDF मधून तुम्हाला भरपूर सारे जेवढे काही सरळ सेवा असतील, तलाठी भरती डबल आरोग्यसेवक भरती, ग्रामसेवक भरती, ज्या काही सरळ सेवा असतात ना, त्याला तुम्हाला ती खूप उपयुक्त ठरेल. फक्त आपण त्याची फीस 99 रुपये ठेवली मित्रांनो. आणि तुम्हाला नाही का, हे बघा नंबर कोणता आहे, पिऊनच्या भरतीसाठी बी ते उपयुक्त ठरेल. जगातील पहिले कोणते, भारतातील पहिले कोणते, महाराष्ट्रातील पहिले कोणते, असं त्यामध्ये न्यायालय शिपाई भरती पेपर नोट्स 2226 पेजची नोट्स ती 5000 प्लस 1 लाइनर PQ त्यामध्ये आहे. PQ म्हणजे 1 लाइनर प्रश्न, त्याची फीस पिकते 99 रुपये.
9552 62 9563 या नंबरवर तुम्ही 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करा. तुम्हाला ती नोट्स उपलब्ध होईल आणि व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाका. धन्यवाद मित्रांनो.